कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये बाळा, ईशा, रीमा, सॉरी बाळानो. चुके काका आजोबा. आज इतक्या वर्षांनी संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आलंय आणि एकत्र येताच आपण शतग्रीवचा डाव हाणून पाडलाय. असेच एकीने उभे राहिलो ना तर शतग्रीव विरोधातलं हे महायुद्ध आपणच जिंकू. कारण आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि त्रिनयना देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. किती स्वार्थीपणे वागलो मी. प्रत्येक वेळेला फक्त स्वतःचा स्वार्थ शोधत राहिलो. जीवाला जीव लावणाऱ्या भावाच्या आयुष्यात रुपालीला आणून विष घालवलं. ममता वहिनीसारख्या निर्मळ मनाच्या बाईचा जीव गेला. दादाच्या संसाराची माती झाली. आणि आता अद्वैतच्या आयुष्यात मेघनाला आणून त्याच्या संसाराची सुद्धा राखरंगोळी करायला निघालो होतो मी. अद्वैत आणि नेत्राला हे सगळं कोणत्या तोंडाने सांगू मी? केतकीला हे सगळं कळलं तर ती आणखीन चिडेल. नाही नाही, हे सगळं लवकरात लवकर थांबायलाच हवं. उद्याच्या उद्याच जाऊन मी मेघनाशी बोलतो. तुझ्या नजरेला नजर देण्याची ही हिंमत होत नाहीये माझी. खरंच खूप चुकीचं वागलो ग मी. तू किती प्रेम करतेस माझ्यावर, पण तरी तुझ्याशीही मी चुकीचं आणि वाईटच वागलो. खरंच या सगळ्याचा आता खूप पश्चाताप होतोय मला. केदार, खरं सांगू, मी तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच केली नव्हती. पण तू ज्या चुका केल्यास ते मान्य केलंस. तू सुधारायला सुद्धा तयार झालास. मीही तुला माफ केलंय. त्यामुळे आता जे काय झालंय ते सगळं विसरून जाऊया. थँक्यू केतकी. मी खरंच खूप नशीबवान आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस. मनापासून थँक्यू. आणि तुला आभार मानायचे असतील तर नेत्र आणि मैथिली ताईंचे मान. त्यांच्यामुळे तू आज घरात राहू शकलास. केतकी, मी तुला शब्द देतो. मला नवं आयुष्य जगण्याची, सुरू करण्याची तुम्ही जी संधी दिली आहात त्याचं मी सोनं करेन. पण परत असं नाही वागायचं. केतकी, आय एम सॉरी. खरंच खूप वाईट वागलो ग मी. खूप वाईट वागलो. पण ह्यापुढे त्या शतग्रीव राक्षसाशी लढण्यासाठी आणि मैथिलीताईंचा जीव वाचवण्यासाठी मला जे काही करता येईल ते सगळं मी करेन. आजपर्यंत मूर्खासारखं माझ्याच कुटुंबाशी लढत होतो मी. पण यापुढे आपण सगळे मिळून एकत्र त्या शतग्रीव राक्षसाशी लढू. तू नको काळजी करू, मी आहे. देवी आई,
आज तुझ्या आशीर्वादाने आम्ही एका नवीन लढाईला सुरुवात करतो. तुझ्या कृपेने घरातले सगळे वाद मिटलेत. हे राजाध्यक्ष कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलंय आणि आता शतग्रीवशी सामना करायला सुद्धा तयार आहे. आई, मला माहिती आहे तू कायम आमच्या पाठीशी आहेस. हे सुर असुराचं युद्ध आता अंतिम टप्प्यावर आलंय. मला माहिती हा मार्ग सोपा नाही, पण मला ही खात्री आहे की तू आम्हाला बळ देशील. नेत्रा, यापुढे काय होईल मला माहित नाही, पण त्याआधी मला तुझी माफी मागायची. नाहीतर मी जे काही वागली ते आयुष्यभर सलत राहील मला. मी खूप चुकीची वागले, प्लीज मला माफ कर. काकू, काय करताय? सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये. हे बघा, आपण ना झालं गेलं सगळं विसरून जाऊया. मी सुद्धा मनात काही ठेवत नाही आणि तुम्ही सुद्धा नका ठेवू. आता आपण फक्त पुढे बघायचं. आपल्या समोर आता एकच ध्येय आहे काकू, शतग्रीवचा वध करणं. खरं आहे नेत्राचं. आता सगळं विसरून जाऊया आणि शतग्रीवचा सामना करूया. नेत्रा, तू बोल, आम्ही काय मदत करू शकतो? मला माहिती आहे शतग्रीव खूप शक्तिशाली आहे, पण तात्पुरतं का होईना आपल्याकडे देवस्तुती आईचं कुंकुम हा एक तोडगा आहे आणि तो शतग्रीव बेसावत असताना आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे. खरं आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं आपण त्या शक्तिशाली शतग्रीवशी लढू शकतो? नाही म्हणजे कुंकू हा फक्त तात्पुरता तोडगा आहे ना. गेल्या वेळी पण आपण हेच वापरलं होतं, पण काय झालं माहितीये ना, मला खूप काळजी वाटते. म्हणजे मागे जे काही घडलं ते सारखं सारखं आठवतंय. मला खूप भीती वाटते. केतकी, भीती वाटणं खूप स्वाभाविक आहे. मला कळतंय ना तुम्हाला काय होतंय ते, पण माझी काळजी करू नका तुम्ही. हे देवी आईचं कार्य आहे आणि देवी आई आपल्या पाठीशी आहे. आणि जर मनात भीती ठेवून आपण लढायला गेलो ना तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. आत्या, आपण म्हणतोय खरं शतग्रीव बेसावत असताना त्याला गाठायचं, पण नेमकं काय करायचं ते आपल्याला नीट ठरवायला हवं. कारण मला नाही वाटत आपण आता तयार होत. पण आता तयारी करायला हवी. शतग्रीवशी आपल्याला लढायलाच हवं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.